गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यापासून अवघ्या 47 किलोमीटर अंतरावरील कमलापूर ताटीगुडाम गावामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून एक अनोखा निसर्ग प्रसंग घडतो आहे। सत्यांना मल्लय्या कटकू यांच्या घरातील विहिरीतून सतत गरम पाणी येत असून त्यावरून गावकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले। पाणी इतके गरम आहे की थेट वापरणं शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळावे लागत आहेत। विहिरीतून बुडबुडे उडताना आणि वाफ निघताना दिसते। या घटनेचा अनुभव घेण्यासाठी आसपासच्या गावांमधून लोक येऊन विहिरीतून पाणी काढून तपासत आहेत। हे पाणी इतके गरम कसे येते हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलाय। काही जणांनी प्रत्यक्ष हातात पाणी घेऊन पाहिले असून आंघोळीपुरते पाणी उकळून आले आहे असं सांगितलं जातंय। भूगर्भातील उष्णतेचा परिणाम, खजिनांचा रासायनिक प्रभाव किंवा भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया या कारणांपैकी काही असू शकते असे तज्ञ प्राथमिक स्तरावर सांगतायत। देशभरातील विविध ठिकाणी अशा गरम पाण्याच्या झऱ्याची नोंद जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने केली आहे। मात्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रथमच अशी घटना उघडकीस आल्याने संशोधनाची आवश्यकता अधिक अधोरेखित झाली आहे। स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची अधिकृत चौकशी प्रशासनाला करण्याची मागणी केली जाते। भूगर्भ शास्त्रज्ञ, जलतज्ञ आणि पर्यावरण तज्ञांच्या मदतीने पाण्याचे तापमान, रासायनिक घटक आणि सुरक्षिततेबाबत तपासणी व्हावी असे ग्रामस्थांचं मत आहे। अन्यथा या घटनेभोवती अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्याची भीती आहे। नक्षलग्रस्त आदिवासी बहुल क्षेत्रात गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेली ही घटना केवळ गावकऱ्यांसाठी नाही तर संशोधक आणि प्रशासनासाठी ही गूढ ठरली आहे। कमलापूर ताटीगुडामची ही विहीर आता केवळ कुतूहलाचा विषय न राहता शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनाची संधी बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 7 मराठी, अहेरी, गडचिरोली।